तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा। व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा। स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा। विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात। तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा। काँग्रेसच्या रूपाने राष्ट्रवादीवाल्यांनी आपला वाघ घालवलाय। मी सगळ्यांना या ठिकाणी सांगतो, मी यावेळेस माफ करणार नाही, एकाला पण सोडणार नाही। नमस्कार, मी विकास मिरगणे। विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। एक शिवसेनेच्या कार्यकर्त्याची पदाधिकाऱ्याची हत्या झाली खोपोलीमध्ये। मंगेश काळुके असं त्यांचं नाव होतं। मात्र मंगेश काळुकेंच्या हत्येनंतर झाल्यानंतर संपूर्ण राज्यात, रायगडात, खोपोलीमध्ये, कर्जतमध्ये राजकीय पडसाद उमटले। परिस्थिती नियंत्रणात जात होती। अशा वेळेला सुद्धा सगळ्याच राजकीय नेत्यांनी धीर देण्याचा प्रयत्न जो आहे तो करण्यात आला। मूळ मुद्दाचा मंगेश काळुके यांच्या मागे महेंद्र थोरवे आतापर्यंत ते पाठीशी आपल्याला दिसून येत आहेत। मूळ मुद्दा असा आहे की मंगेश जे काळुके आहेत यांची हत्या झाल्यानंतर महेंद्र थोरवे हे बाहेर होते। साधारणपणे 7 ते 8 वाजता तातडीने राज्यामध्ये आले, मुंबईमध्ये आले, एअरपोर्टहून तातडीने ते खोपोलीमध्ये आलेले आहेत। त्यामुळे भरत गोगावले आलेले, खासदार बारणे असतील, मग दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे असतील। त्यामुळे एखाद्या शिवसेनेच्या हत्यानंतर त्याच्या परिवाराला पाठीशी लावण्यासाठी महेंद्र थोरवेंनी या संपूर्ण परिस्थितीमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। कारण आरोपींना अटक करण्यासाठी दबाव आणला असेल, पोलीस प्रशासनाशी बोलत असतील, कारण आपल्या जीवाभावाचा कार्यकर्ता गेलेला आहे। त्यामुळे महेंद्र थोरवे नेहमी आपल्या शिवसैनिकांसाठी अनेकदा महत्त्वाचं भूमिका रोल आपल्याला पाहायला मिळते। माझ्या शिवसैनिकांचं काम झालं पाहिजे। तशाच पद्धतीने माझ्या शिवसेनेचे जे हत्तेखोरी आहेत, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष त्यांचं नाव येतं आहे, भरत भगत असतील, 9 जे आरोपी आहेत, जे रेकॉर्डर येते ते मी बोलतो आहे। त्यामुळे अशा पाठीशी पूर्णपणे परिवाराशी असेल किंवा साईबाबा नगरमध्ये असेल हे महेंद्र थोरवे आपल्याला दिसून आले। त्यामुळे माझ्या शिवसैनिकांनी त्यांचे आक्रमक भाषण पाहिलं किंवा तिथल्या शिवसैनिकांना धीर देण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या परिवाराशी संवाद त्यांनी साधला। मी यांना सोडणार नाही आहे, हे जे कोण असतील मी त्यांना सोडणार नाही, मी त्यांना दाखवून देईल। म्हणजे त्या परिवाराला धीर देण्याचा प्रयत्न जे आहे लोकप्रतिनिधी महेंद्र थोरवेंनी केलेला आहे। त्यामुळे आपला जीवाभावाचा शिवसैनिक जातो आणि त्याच्या पाठीशी, त्याच्या परिवाराशी हे महेंद्र थोरवे सातत्याने आपल्याला दिसून आलेले। किंवा एखाद्या कार्यकर्त्याचं, नेत्याचं काम झालं पाहिजे, ते अधिकाऱ्यांनाही झापत असतात की माझ्या शिवसैनिकाचं काम झालं पाहिजे। त्यामुळे अनेकदा याच व्यक्तिमत्वावर महेंद्र थोरवे निवडून आले। कारण ज्यावेळेला सुरेश लाड विरुद्ध महेंद्र थोरवे हा संघर्ष कर्जतच्या राजकारणात पाहिला, त्यावेळेला मग शिवसेनेसोबत एक नेतृत्वाची गरज होती। साठमानंतर ती पोकळी महेंद्र थोरवेंनी भरून काढली आणि जसं तसं उत्तर देण्याचं काम त्यावेळेला महेंद्र थोरवेंनी सुरेश लाड समर्थकांना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेसला असेल तशाच पद्धतीने देण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या राजकीय व्यक्तिमत्वावर मग त्यांना तो प्रभाव जाणवत गेला आणि मग ते लोकप्रतिनिधी होत गेले। अशाच प्रकारे त्यांनी केलेली भाषणं असतील। मूळ मुद्दा असा आहे की मंगेश काळुकेच्या हत्येच्या प्रकरणामध्ये महेंद्र थोरवे या क्षणाला त्यांच्या सोबत दिसत आहेत। मी ह्या सगळ्या प्रकरणाचा पाठपुरावा करणार आहे, ह्या प्रकरणाला न्याय देण्याचा प्रयत्न करणार। जे जे कोणी आरोपी असतील त्यांना अटक केली पाहिजे। पोलिसांनाही इशारा दिलेला आहे, 2 दिवसानंतर ह्या आरोपींना अटक झाली नाही तर मी पोलीस स्टेशनमध्ये रस्त्यावर उतरेल अशी भूमिका महेंद्र थोरवे व्यक्त करताना दिसून येत आहे। त्यामुळे ह्या प्रकरणामध्ये मंगेश काळुके आणि साईबाबा नगरमध्ये जे रहिवासी आहेत त्यांच्याशी लोकप्रतिनिधी म्हणून, एक शिवसेनेचा नेता म्हणून, एक आमदार म्हणून ते पूर्णपणे पाठीशी आहेत, हे मात्र नक्की आहे। त्यामुळे त्या शिवसैनिकांना धीर देण्याचा प्रयत्न थोरवे करतायत आणि हे सगळे प्रकरण त्यांना न्याय कसा मिळेल यासाठी ते खूप महत्त्वाचा भूमिका सध्या बजावत आहेत। धन्यवाद। तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा। व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा। स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा। विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात। तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा।